इस वक्त की बड़ी खबर आपको बता दें, भिवंडी से आ रही। भिवंडी की राजनीति में एक नया भूचाल देखने को मिल रहा है। जो कांग्रेस के जिला अध्यक्ष दयानंद चोरगे है, उन्होंने इस्तीफा दे दिया है। आपको बता दें कि भिवंडी में कांग्रेस की जारी अंतर्गत एक कलह देखने को मिला, जहां पे कांग्रेस के जिला अध्यक्ष दयानंद चोरगे ने पद नियुक्ति में बड़े पैमाने पर पैसों के लेन देन होने का गंभीर आरोप लगाते हुए अपने पद से इस्तीफा दे दिया है। और चोरगे ने आरोप लगाया है कि ब्लॉक अध्यक्षों की नियुक्ति के लिए 3 से 4 लाख रुपए तक की मांग की जा रही थी और यह पूरी प्रक्रिया प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाल के निर्देश पर चल रही थी। उन्होंने कहा कि पार्टी में पद बेचने का धंधा शुरू हो गया है, जिसे मैं स्वीकार नहीं कर सकता। ऐसा गंभीर आरोप भिवंडी के जो कांग्रेस कमेटी के जो जिला अध्यक्ष है दयानंद चोरगे ने लगाया है। और बता दें, अंबरनाथ बदलापुर क्षेत्र के कार्यकर्ताओं को निर्णय प्रक्रिया से दूर रखने पर भी उन्होंने कड़ी नाराजगी व्यक्त की है। चोरगे का कहना है कि पार्टी का नियंत्रण प्रभारियों को सौंपकर वसूली की व्यवस्था खड़ी कर दी गई है। उन्होंने यह भी आरोप लगाया कि 2014 और 2024 में पार्टी की ताकत बढ़ने के बावजूद भी भिवंडी लोकसभा सीट शरद पवार गठ को देने के से कोकड़ में कांग्रेस को काफी बड़ा नुकसान झेलना पड़ा था। चोरगे ने कहा कि पद की नियुक्ति में आर्थिक अनियमितता, स्थानीय कार्यकर्ताओं की उपेक्षा और वरिष्ठ नेतृत्व के निर्णयों से उपजे असंतोष के कारण वे अब इस पद पर काम नहीं कर सकते। इस घटनाक्रम में कांग्रेस की आंतरिक राजनीति एक बार फिर से गर्मा गई है और स्थानीय स्तर पर चर्चा जोर पकड़ ली है। क्या है पूरा माजरा, दयानंद चोरगे ने क्या कहा है, देखिए इस खबर में। गेल्या सिंधुदुर्गापासून तर पालघरपर्यंत एकही आमदार नाही, एकही खासदार नाही, मला वाटतं जिल्हा परिषदेचा मेंबर असेल तो पण नाहीये। तर या पूर्ण खरं तर या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हा कोकण पूर्ण साईडला ठेवलेला आहे। लक्ष कुठं पश्चिम महाराष्ट्र, लक्ष कुठं विदर्भ, लक्ष कुठं उत्तर महाराष्ट्र, अशा ठिकाणी जर तुम्ही लक्ष देत असेल तर मग या कोकणवर कोणी लक्ष दिलं पाहिजे। तर सर्वप्रथम एक नंबर जर माझी नाराजी कोणावर असेल तर हे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाल याच्यावर नाराजी आहे। दुसरी नाराजी म्हणजे ज्या अर्थाने राहुलजींनी सांगितलं की जिल्हा अध्यक्षांना पॉवर द्या आणि ज्या वेळेला मी जिल्ह्याचा जर मला जर तुम्हाला जिल्ह्याचा जर नेतृत्व करायचं असेल ना, जिल्ह्यामध्ये जर काँग्रेस जर तुम्हाला दाखवायची असेल तर जर तिथे मी जर दाखवू शकलो नाही तर तुम्ही पकडणार कोणाला? जिल्हा अध्यक्षाला। मग जिल्हा अध्यक्ष सांगून जर तुम्ही ब्लॉक अध्यक्ष देत नसाल तर मग तुम्ही जर वाया जर तुम्ही ब्लॉक अध्यक्ष देत असतील तर जिल्हा अध्यक्ष या नात्याने जर मी त्या अध्यक्षांना जर कॉल केले की हा कार्यक्रम ठेवा ते सरळ सांगतील की साहेब आम्हाला काही तुम्ही अध्यक्ष नाही केलेला, आम्हाला प्रदेशने अध्यक्ष केलेला, मग आपण या जिल्ह्याचं नेतृत्व करायचा कसा? दुसरा, तुम्ही प्रदेश अध्यक्षांना आरोप देखील केलाय की पैसे देऊन या ठिकाणी पद दिली जातात। 100% खरं आहे ते। जर वेळ असेल तर त्यांनी एक साईडला बसावं, मी पण एक साईडला बसायला तयार, माझ्याकडे पुरावा पण आहे, रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे, त्यांनी कधीही बसवा, मी येतो ना। काय आरोप आहे? त्यांनी जे महाराष्ट्र प्रदेशमध्ये जे महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे असतील त्या जिल्ह्यामध्ये असे बरेचसे जिल्ह्यामध्ये ब्लॉक अध्यक्षांकडनं पैसे घेऊन ब्लॉक अध्यक्ष बनवलेले आहेत। त्याच्यात कुठल्याही प्रकारचा तथ्य प्रभारीला दिलेला नाही आणि जे प्रभारी पाठवलेले होते ते त्यांनी काय त्याला इथं ठाणे ग्रामीणचं माहिती द्या, त्या बच्चरला माहिती काय ठाणे ग्रामीणमध्ये? तो आहे पंजाबचा, त्याला इथं माहिती काय त्याला? त्याने त्याची पोली भाजली, त्याने त्याचं काय करायचं ते केलं आणि तो गेला, काय त्याला? आणि उठसूट इथे ब्लॉक अध्यक्ष आहेत ते उठसूट दिल्लीला जातात। आता मला जर वाटतं अंबरनाथचा ब्लॉक अध्यक्ष सांगता माझा गॉडफादर जो आहे तो दिल्लीला बसले, मुकुल वासनिक। मग असे गॉडफादर जर दिल्लीला जर बसत असतील मुकुल वासनिक सारखे, मग ग्राउंड लेवलला काम कोणी करायचं? स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली, म्हणजे ज्यावेळेस पक्षाला बळकट करायचे त्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मी राजीनामा देतो। त्या राजीनामाचं कारण तुम्हाला सांगितलं की अंबरनाथ आणि बदलापूर ह्या नगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकारे मला विश्वासात घेतला नाही। महाराष्ट्रातील बरेचसे जिल्हाध्यक्ष माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते। प्रत्येक जिल्हाध्यक्ष एकच आहे की सन्माननीय प्रदेश अध्यक्ष यांनी डायरेक्ट माणसं नेमलेली आहेत, जो काही देईल त्याला ब्लॉक अध्यक्ष करणार, हे त्याची स्ट्रॅटेजीच आहे। त्यामुळे ते डबल काय बोलायचे काय हे नाहीये आणि मला काही कोणाचा दबाव नाहीये किंवा मला कुठला हे नाहीये। मला असे जर नेते जर इथे जर काम करत असतील तर त्या पक्षामध्ये मी काम करणार नाही, कारण ठीक आहे माझे नेते आहेत मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या सांगण्यावरून मी पक्षामध्ये आलो। बाळासाहेब थोरात हे प्रदेश अध्यक्ष होते, त्यांनी मला पश्चिमची उमेदवारी दिली,
बाळासाहेब थोरात हे माझे मार्गदर्शक होते, आज पण आहेत आणि पुढेही ते माझे मार्गदर्शक राहणार आहेत. मला जो काही निर्णय घ्यायचा असेल किंवा जो काही मला वैयक्तिक माझी संघटना आहे DY फाउंडेशन. उद्या जर माझा स्वतःचं संघटना करायची असेल तर मी स्वतःही संघटना करेन आणि कुठल्याही प्रकारचा मी कोणाच्या काँग्रेस पक्षावर कुठल्याही प्रकारचा नाराज नाही. मी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही नेत्यावर मी नाराज नाहीये. फक्त प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याच्यावर मी नाराज होऊन मी या पदाचा राजीनामा आज देत आहे. त्यांनी आत्मविश्वास दाखवला नाही म्हणून. आत्मविश्वास त्यांनी कुठल्याही प्रकारे दाखवला नाही आणि कुठल्याही प्रकारे त्यांनी मला विश्वासात घेतलेला नाही आणि जे काही घडतं ते योग्य नाही आणि चांगलं नाही. स्पीड न्यूज भारत.